यहाँ एक दरा गांव में एक दर्दनाक हादसा हुआ। यहाँ एक ट्रैक्टर जो महिला किसान को हल्दी इकट्ठा करने ले जा रहा था, अचानक कुएं में गिर गया। आपको बता दें, इस हादसे में 9 लोग की मौत हो गई है, जबकि 3 लोग बचाए गए हैं। हादसा तब हुआ जब ट्रैक्टर चालक ने नियंत्रण खो दिया और ट्रैक्टर कुएं में गिरा दिया। राहत कार्य में जुटे ग्रामीणों ने 2 महिला और एक पुरुष को बचाया। आपको बता दें, हिंगोली और नांदेड़ पुलिस भी मौके पर पहुंची। कुएं में पानी जमा होने के कारण ट्रैक्टर पूरी तरह से पानी में डूब चुका था और केवल एक ही टायर ऊपर दिखाई दे रहा था। देखिए हमारे सहयोगी महबूब शेख की एक खास खबर। मी 2 महिन्याला वाचिलो तांबे आणि पार्वती गुरड. बरी सकाळी घटना कशी घडली, तुम्ही काय पाहिलं? 7:30 वाजता घटना घडली. ट्रॅक्टर कोसळलं हे कसं काय आलं? तुम्ही ट्रॅक्टरमध्ये होते का? नाही, मी ट्रॅक्टर वरच्या भीमात होतो. मी बघलं ना तिथून झडेल आवाजाला बाया चिरकल्या. मी पळत आलो वरच्या बंडातून भीमवरच्या. तर तुमची महिला पण ट्रॅक्टर, तुमची पत्नी पण ट्रॅक्टरमध्ये होती. त्यांना तुम्ही बघितलं की काय? नाही बघितलं दिसलं नाही ते. ट्रॅक्टर मधातच गेले डायरेक्ट. बरी घटना कशामुळे झाली सर, काय वाटतं? कशामुळे काय माहिती, मी वरच्या बंडात होतो. ट्रॅक्टर कुठलं होतं? ट्रॅक्टर इथून आली होती. ड्रायव्हर पण विहिरीमध्ये पळून गेला. सर्वजण कुठले? इथे गुंदूची वसमत तालुक्यात. वसमत तालुका हिंगोली जिल्हा. इथं काय कामासाठी आलता इथं? भैमुगडून जायला ड्रायव्हर वगैरे रहुजी नगर गुंज. किती जण होते टोटल आम्ही बाया सगळ्यात त्याच्या सगळ्यात 11-12 माणसं होतो. किती जणांना काढलं? तिघाला काढले तुम्ही? मदत किती असतील? मला 7 होतं. ड्रायव्हर नाही पळून गेला. नेमकी काय घटना घडली सविस्तर? आज सकाळी 7:30 ते 7:45च्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण 10 होते. त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता. तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचले आहेत, 1 पुरुष आणि 2 महिला. 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला, परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSB सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाची आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ओके. ट्रॉली हेड सगळं झाले. सगळ्यात डायरेक्ट मध्ये गेले बारपट्टी आहे ना लावलेली. सिंगल ब्रेकवर केलं होतं. स्लिप मारला बारपट्टी लावली, त्याने ब्रेक लावून दिलं.